नमस्कार, एससी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे एका 3 वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याच्या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे। या घटनेने मालेगाव शहर आणि परिसर या भागामध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे। या घटनेतील संशयित आरोपीला फाशी द्यावी किंवा गावकऱ्यांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी डोंगराळ येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। डोंगराळ येथील ग्रामस्थांनी आज सकाळपासूनच मालेगाव नंदुरबार रस्त्यावर रास्ता रोको करत वाहनांचे टायर जाळले आणि आरोपींना ग्रामस्थांच्या ताब्यात द्या अशी मागणी केली आहे। या घटनेने प्रचंड मोठा उद्रेक झाल्यामुळे ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेले आहेत। संशयित आरोपीला ग्रामस्थांच्या ताब्यात द्या किंवा तातडीने आरोपीला फाशी द्या अशी मागणी होत आहे। एका 3 वर्षीय चिमुरडीवर एका संशयित आरोपीने अत्याचार करत तिचा खून केला। या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच संबंधित आरोपीला ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावे यासाठी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। अतिशय धक्कादायक आणि संताप व्यक्त होणारी ही घटना समाज मनाला काळिमा फासणारी आहे। या घटनेमुळे डोंगराळे गावातील प्रत्येक घराघरामध्ये संताप व्यक्त होत असून ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेले आहेत। एससी न्यूजसाठी प्रतिनिधी संजय खैरनार, डोंगराळे। धन्यवाद। उधर